नमस्कार मंडळी, स्वाद रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण सोलकढी बनवणार आहोत। यासाठी आपण येथे ओले आमसूल घेतलेले आहेत, 2 नारळ फोडून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। मिक्सरमध्ये घालूयात। त्यामध्ये एक आल्याचा तुकडा, एक हिरवी मिरची आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। मिक्सरमध्ये फिरवून याचं दूध काढून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये नारळ बारीक केलं की यामध्ये आपण सुती कपड्याच्या साहाय्याने यातील पूर्ण दूध काढून घेणार आहोत। यानंतर आपण जे आमसूल भिजत घातली होती ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। बारीक केलेला आमसूल नारळाच्या दुधामध्ये घालायचा आहे। चवीनुसार मीठ घालूयात। थोडीशी साखर घालायची आहे। आपली सोलकढी तयार झालेली आहे। मार्केटमधली सोलकढीमध्ये कलर घातलेला असतो, त्यामुळे ती थोडी डार्क कलरमध्ये दिसते। अशा प्रकारे घरगुती खूप स्वादिष्ट अशी सोलकढी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।